मंडळी, एका नदीत एका मुलीचा मृतदेह सापडला आणि तीच मुलगी आज लाखो लोकांचे जीव वाचवत आहे। इतकंच नाही तर तिच्या याच मृत चेहऱ्यासोबत सर्वात जास्त वेळा चुंबन घेतला गेलेला चेहरा म्हटलं जातं। तर ही गोष्ट आहे 1980च्या दशकातील फ्रान्समधील पॅरिसच्या सीन नदीत एका 16 वर्षाच्या अज्ञात तरुणीचा मृतदेह तरंगताना सापडला। तिच्या मृत्यूचं कारण कोणालाही माहीत नव्हतं, पण सर्वात अजब गोष्ट म्हणजे मृत्यूच्या दारात असूनही तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि एक गूढ हसू होतं। ऑक्सिजन संपल्यामुळे मेंदू अत्यंत घाबरतो, यामुळे माणसाचे डोळे भीतीने मोठे आणि विस्फारलेले होतात। पण या मुलीच्या बाबतीत हे काहीच नव्हतं। तिच्या याच हसण्यावर मोहित होऊन तिथल्या एका डॉक्टरानं तिच्या चेहऱ्याचा हुबेहूब प्लॅस्टरचा मुखवटा बनवला। पुढे 1950च्या दशकात विज्ञानानं CPR म्हणजे कृत्रिम श्वास देण्याचं तंत्र शोधलं, पण जिवंत माणसावर प्रॅक्टिस करणं अत्यंत धोक्याचं होतं। म्हणूनच डॉक्टरांनी नॉर्वेमधील एका प्रसिद्ध खेळणी निर्मात्याला लोकांना CPR शिकवण्यासाठी एक मानवी बाहुली तयार करण्याची गळ घातली। त्या खेळणी निर्मात्याला बाहुलीसाठी असा चेहरा हवा होता जो भीतीदायक वाटणार नाही, तर अत्यंत शांत वाटेल, जेणेकरून लोक कोणत्याही भीतीशिवाय त्यावर प्रॅक्टिस करू शकतील। त्याने 1960 मध्ये ही खास मानवी बाहुली तयार केली आणि तिला नाव दिलं रेस्क्यू सियान। इथूनच सुरू झाला एका मृत मुलीचा अमर होण्याचा प्रवास। जगभरातील डॉक्टर्स, परिचारिका, अग्निशमन दल आणि सामान्य नागरिकांना कृत्रिम श्वास देण्याचं तंत्र शिकवण्यासाठी या बाहुलीचा वापर सुरू झाला। गेल्या 60 ते 70 वर्षात जगभरातील तब्बल 50 कोटीहून अधिक लोकांनी CPR शिकताना या बाहुलीच्या ओठांना स्पर्श केला। म्हणूनच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि इतिहासकारांनी या अज्ञात मुलीच्या चेहऱ्याला जगातील सर्वात जास्त वेळा चुंबन घेतला गेलेला चेहरा असा दर्जा दिला। तर मंडळी, पॅरिसच्या सीन नदीत दुर्दैवानं प्राण गमावलेली ती 16 वर्षाची अज्ञात मुलगी स्वतः तर वाचू शकली नाही, पण तिच्या त्या एका मुखवट्याने बनलेल्या बाहुलीमुळे आज जगभरातील लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत आणि रोज वाचत आहे। तर रेस्क्यू सियान या मुलीची अद्भुत आणि रहस्यमय गोष्ट तुम्हाला कशी वाटली? हे रहस्य तुम्हाला आधी माहीत होतं का? कमेंट करून नक्की सांगा।